दरवर्षीप्रमाणे पाऊस पडतो, पावसानंतर दुर्घटना घडतात. दुर्घटना घडल्यानंतर यावेळेला काय बदललं असेल तर आजपर्यंत जे लोक घराच्या बाहेर पडत नव्हते, जी लोक घराच्या बाहेर पडत नव्हते, दुर्घटना घडायच्या, माणसं मरायची, परंतु काही लोक घरामध्ये बसून होते. यावेळेला ही परिस्थिती बदलली आणि यावेळेला कुठेही दुर्घटना घडली की तातडीनं प्रशासन पोहोचलं, माननीय महापौर पोहोचल्या आणि मुंबईकरांची साथ देण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या लोकांनी केलं. आजपर्यंत मुंबईमध्ये अनेक दुर्घटना घडायच्या, सातत्यानं माणसांचे जीव जायचे, मुंबईकरांचे जीव जायचे, परंतु काही लोक घरामध्ये बसून त्याचा आनंद घ्यायचे. परंतु भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आल्यानंतर या घटना कमी झाल्या. आपण बघा, मी आकडेवारी आणलेली आहे महापौर महोदया, मी आकडेवारी आणलेली आहे. आकडेवारीसह सांगतो की या घटना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर कमी झालेल्या आहेत. महापौर महोदया, 2013 ते 2018 या काळातली आकडेवारी सांगतो. 987 मृत्यू मुंबईमध्ये झाले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर देखील एवढे मृत्यू झाले नव्हते. तेवढे 987 मृत्यू 2013 ते 2018 या काळामध्ये झाले होते. काय व्हायचं तेव्हा? हे मृत्यू झाल्यानंतर लोक घरामध्ये बसायचे, साधं सांत्वन करायला देखील लोकांपर्यंत जायचे नाही, घरामध्ये बसून कारभार करणारे लोक होते. एवढंच नाही, 50,000 दुर्घटना. महापौर महोदया, किती? 1-2 नाही, 50,000 दुर्घटना 2013 ते 2018 या काळामध्ये झाल्या. काय उपाययोजना केल्या? शून्य उपाययोजना. साधं सांत्वन देखील यांनी केलं नाही, हे वास्तव आहे. महापौर महोदया, या काळामध्ये मॅनहोलमध्ये पडून 328 जणांचा जीव गेला. किती लोकांचा? 328 लोकांचा जीव गेला. पण कुठलीही उपाययोजना, महापौर महोदया जर ऐकून घ्यायला सांगा, 328 लोकांचा जीव गेला, कुठलीही उपाययोजना यांनी केली नाही. उपाययोजना करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार यावं लागलं, तेव्हा आम्ही उपाययोजना केल्या. महापौर महोदया, पुढे जाऊन 2019 ते 2022 पर्यंत काय परिस्थिती होती जर आकडेवारी नीट ऐका. 3,945 स्ट्रक्चर मुंबईमध्ये कोलॅप्स झाले. या काळामध्ये महापौर महोदया 2019 ते 2022 या काळामध्ये 300 लोकांचे जीव गेले. मुंबईमध्ये 300 लोकांचे जीव दहशतवादी हल्ल्यानं देखील गेले नव्हते. तेवढे जीव मुंबईमध्ये 2019 ते 2023 या काळामध्ये गेले. तेव्हा देखील कुठलीही उपाययोजना केली नाही. महापौर महोदया, 2021 मध्ये इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या, जवळपास 99 मृत्यू झाले, परंतु कोणीही त्याची साधी दखल घेत नव्हती. ही अवस्था आहे. महापौर महोदया, माझ्या वार्डामध्ये 135 वॉर्डमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. आकडेवारी ऐका, जे वास्तव आहे ते ऐका. नवनाथ, तुम्ही या विषयावर बोला. विषयावर सांगतोय. इमारतीमध्ये पडून झालेला विषय नाही तर काय? ऐकून घ्या विषय काय ते. महापौरांचा राजीनामा मागताय. मग जेव्हा तुमच्या काळामध्ये एवढे मृत्यू झाले होते, 987 मृत्यू झाले, किती महापौरांचे राजीनामा घ्यायला पाहिजे होते? हा विषय नाहीये. किती महापौरांचे राजीनामा घ्यायला पाहिजे होते?
987 लोकांचा मृत्यू आणि 19 ते 22 मध्ये 300 मुंबईकरांचा मृत्यू. एवढे मृत्यू झाल्यानंतर किती लोकांचे राजीनामे घ्यायला पाहिजे होते? महापौर महोदया बसून घ्या. महापौर महोदया संरक्षण द्या. महापौर महोदयांना ऐकून घ्यावं लागेल. महापौर महोदया यांना तुम्ही जो सूर तयार केला त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार. राजीनाम्याचा सूर तुम्ही केला तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळते. महापौर महोदया मानखुर्द मध्ये महापौर महोदया मानखुर्द मध्ये 3 मजल्याचं स्ट्रक्चर कोसळून 6 लोकांचा मृत्यू झाला. 6 लोकांचा मृत्यू झाला. महापौर महोदया लक्षात घ्या. या महापौर महोदया ज्यांनी मुंबईकरांच्या मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय त्यांना असा मध्ये व्यत्यय करण्याचा अधिकार नाही आहे. महापौर महोदया मानखुर्द मध्ये 3 मजली स्ट्रक्चर कोसळलं. 6 लोकांचा मृत्यू झाला. 15 मिनिटांमध्ये महापालिका प्रशासन त्या ठिकाणी होतं. तिथे स्वतः वॉर्ड ऑफिसर उपस्थित होते. मी 10 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचलो. तिथे एवढ्या चिंचोळ्या गल्ल्यात लोकांना मदतीसाठी जाता येत नव्हतं. पूर्ण वाहनांचं बॅरिकेटिंग हटवलं आणि लोकांना तातडीनं मदत केली. महापौर महोदय हे अतिक्रमण कधी झाले माहितीये? गेल्या 12 वर्षामध्ये या कलेक्टर लँडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. 3-3, 4-4 मजली झोपड्या उभ्या राहिल्यात. या गेल्या 12 वर्षापूर्वी या मानखुर्द मध्ये अशा पद्धतीचं कुठलंही अधिकृत बांधकाम नव्हतं. तिथं मँग्रोवची जमीन होती, तिथं खाडी होती. त्या खाडीवर आज 4-4, 5-5 मजली इमारती उभ्या आहेत. हे इमारती म्हणजे मृत्यूचे सापळे आहेत. कधीही दुर्घटना होऊ शकते. पण जेव्हा हे अतिक्रमण हटवायची वेळ येते, जेव्हा कलेक्टरच्या माध्यमातून महापालिकेच्या सहकार्याने हे अतिक्रमण हटवायची वेळ येते, महापौर महोदया त्यावेळेला राजकीय प्रेशर आणून या झोपड्या पाडल्या नाही पाहिजे. 4-4, 5-5 मधलं अनधिकृत बांधकाम पाडलं नाही पाहिजे. यासाठी राजकीय प्रेशर आणलं जातं. हे देखील वास्तव आहे. परंतु आता वेळ बदलली आहे. आता मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलंय की जे काही अनधिकृत बांधकाम आहे 4-4, 5-5 मजली बांधलेत हे मृत्यूचे सापळे आहेत. आज ना उद्या याच्यामध्ये लोकांचे जीव जाणार. आपल्याला अनधिकृत बांधकामापेक्षा लोकांचे जीव महत्वाचे आहेत आणि त्यासाठी हे सगळे अनधिकृत बांधकाम कलेक्टरच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या माध्यमातून पाडली पाहिजे. महापौर महोदया भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आता जबाब मागितला जातोय. काँग्रेसचे नेते आम्हाला जबाब मागतायत, शेरशायरीच्या माध्यमातून जबाब मागतायत. त्यांना देखील सांगायचंय जवाब तो हर बार जनता ने दिया है. जवाब तो हर बार जनता ने दिया है. कमल पर भरोसा फिर भी किया है. जवाब तो हर बार जनता ने दिया है. कमल पर भरोसा फिर से किया है. जो दशकों तक, ऐकून घ्या महापौर महोदया, जो दशकों तक देश को लूटते थे. महापौर महोदया, जवाब तो हर बार जनता ने दिया है. कमल पर भरोसा फिर से किया है. जो दशकों तक देश को लूटते थे, जो दशकों तक देश को लूटते थे, वो आज हिसाब की बात कर रहे हैं. यांना हिशोब मागायचा अधिकार आहे का? महापौर महोदया मला आणखी 2 मिनिटं हवीत. महापौर महोदया यांना हिशोब मागण्याचा अधिकार नाही, कारण वर्षानुवर्ष मुंबईला लुटण्याचं काम, कंत्राटदाराचा विषय काढला, सिमेंटचे रस्ते का बांधले म्हणून प्रश्न विचारतायत. दरवर्षी खड्डे पाडायचे, खड्ड्यातनं पुन्हा कंत्राटदार द्यायचं आणि पुन्हा एकदा वसुली करायचं. यासाठी आपला सिमेंटचे रस्ते काढले. महापौर महोदया मी शेवटचा एक मिनिट घेतो. खरं तर राम मंदिराचा महापौर महोदया मुंबईमध्ये पूर येऊ नये म्हणून 13,000 कोटीची योजना खुलली असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने आणली आहे की मुंबई
महापौरमध्ये शेवटचा मुद्दा मला घ्यायचा नव्हता, पण मी मुद्दा म्हणून घेणार आहे. राम मंदिराचा मुद्दा इथं काढला गेला. मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. महापौर बोलेगा मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे. म्हणून जे राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवत होते त्यांना राम मंदिरावर बोलायचा अधिकार आहे का? तुम्ही काँग्रेसची परवानगी घेतली होती का आंदोलन करताना? काय बोलून आम्ही काय बोललो का इथून? काय अजब आहे. महापौर बोधया मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे म्हणून ज्यांनी भाषणामध्ये घोषणा दिल्या त्या आज राम मंदिरामध्ये बोलतायत. ज्या काँग्रेसने महापौर मोदया ज्या काँग्रेसच्या सांगण्यावरून राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाण्याचं ज्यांनी टाळलं, त्यांना राम मंदिरावर बोलण्याचा अधिकार आहे का? आज हे भगव्या टोप्या घालून आले, परंतु जाळीदार टोप्याने यांना नाकारलं म्हणून आज हे अशा पद्धतीच्या भगव्या टोप्या घालतायत. यांना प्रभू रामचंद्राचं नाव घेण्याचा अधिकार नाही. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून ज्या काँग्रेसने प्रभू रामचंद्राचं अस्तित्व नाकारलं, महापौर महोदया संरक्षण द्या. ज्या काँग्रेसने आज हे भगव्या टोपे घालून आले कारण यांना जाळीदार टोप्यांचा हिरे आहे. जाळीदार टोप्या. तुम्ही ओरडा, मी नवनाथला बसायलाच देणार नाही. बोला नवनाथ बोल. औरंगजेब फॅनच्या लोकांनी अरे ऐकायलाच नाही. तुम्ही चुकीचं करता. नाही, भाषणच त्यांचं ऐकू देत नाहीये. असं चालणार नाही. महापौर महोदया बसून घ्या. महापौर महोदय चुकीचं आहे. महापौर महोदया राम मंदिराचा विषय कोणी काढला? ज्यांनी नवनाथ बस. संरक्षण